ही अपेक्षा सुद्धा थोडीशी मारक ठरते. मारक या अर्थाने ठरते की म्हटल्याप्रमाणे मला आता एखादा घटक इंग्रजीचा घ्यायचा आहे किंवा इतर कोणत्याही विषयाचा घ्यायचा आहे, कारण दर दिवशी इंग्रजीचा तास होतो, इंग्रजीचा एक तास असतोच दर दिवशी. तसंच त्यांच्याकडे नसतं. आज त्यांच्याला आमची थोडीशी स्पर्धा आहे, हे म्हणतात ना, त्या स्पर्धेला आपण उत्तर द्यायचं तर काय करता येईल उत्तर द्यायचं हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता ना हे सगळं मान्य, पण त्यांचं मीडियमच इंग्लिश आहे. ते वर्गात प्रवेश केल्यापासून ते गुड मॉर्निंग सुरू करतात. ते बोली भाषा हे सगळं ते त्यामध्ये करतात. आमचं मीडियमच मराठी आहे. मराठी मीडियम मध्ये पण तुम्ही बोलू शकता मुलांबरोबर. असं नाही आहे की मराठी शाळेत आला म्हणजे शिक्षकाने मराठीत बोललं पाहिजे असं नाही. तुम्ही समजा बोलला तर त्याच्या कानावरून ते शब्द गेले, बरोबर ना? तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही समजा बोलला, प्रयत्न केला तर काय होईल? पुढे गेलं म्हणण्यापेक्षा इंग्लिश मध्ये जर विचारला तुम्ही तर चांगलं. आता इंग्लिश मीडियम ते काय करतात, उतारेच्या उतारे सरळ लिहून देतात. म्हणजे बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे, म्हणजे असं कोणावर आक्षेप घेत नाही, पण त्या इंग्लिशच्या उतार्याचा त्या मुलांच्या भावनेशी किंवा त्या मुलांना त्याचा अर्थ काही समजला नाही तरी त्याचं काही नसतं. तो उतारा पाठ केला ना त्याने, तो बोलून दाखवला ना, तो लिहिला ना ह्याच्यातही, एवढं त्यांचं हे असतं. आता आमची मराठी मीडियमची मुलं कशी असतात, एखादा समजा निबंध लिहिला तर त्या भावनेशी एकरूप होऊन ते लिहितात. आम्ही तेच म्हणतोय की ज्या आता बेसिक जे आहे ना तेवढ्यापर्यंत जरी 7वी पर्यंत गेले की बाबा मेसेज मध्ये लिहितात, त्याचा अर्थ समजला तो त्या शब्दांचा अर्थ जरी निदान किंवा व्हॉटला काय म्हणतात, बरोबर ना, हा अर्थ जरी कळला त्यामुळे त्या वाक्याच्या एवढं फक्त बेसिक मध्ये 7वी पर्यंत. 7वी नंतर मग तुम्हाला काय पॅसेज द्यायचे, 8वीला गेले पॅसेज मध्ये बघूनच ते उत्तर द्यायचे. ह्या वेळेला काय फक्त वाक्यरचना बाबा छोट्या छोट्या जे बेसिक जी वाक्य आहेत तेवढी शिकली 7वी पर्यंत बरोबर तरी तेवढा प्रयत्न करावा ह्याच्यात ना काय गुणात्मक शिक्षण मध्ये येईल असं वाटतं. 2 वाक्य इंग्रजी मीडियम झाल्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न घ्यायचा एक मराठी भाषा मराठी रोजच्या वापरा एवढी जरी वाक्य बोलले तरी चालतं. पुढे भर द्या जरा, सहकार्य करा जेणेकरून प्रतिसंख्या वाढेल आणि बाहेर जाणारी मुलं इथे आलेली पुन्हा थांबलीच पाहिजे. तरी आता मीटिंग चालू आहे गावांची. अंगणवाडीकडे म्हणजे आता इकडे आहेत अंगणवाडी पासून सुरूच आहे इंग्लिश. आमच्या वेळेस तर ते 5वी पासून होतं. आमचे मोठे भाऊ होते, आते भाऊ ते सांगायचे 8वी पासून आपल्याला इंग्लिश, पण ते इंग्लिश बोलतात. बाहेर जाणारी स्वतः अनुभव घेतला गेला त्यांच्या हाताखाली दुसरीच्या मुलांना आहे असं ते वरच्या टॉपला असलेली मुलं आपल्याला लिहून दिसत असतात. आता कोणाचे मुद्दे फळायचे काय करायचं आपल्याला, आपला विकास कसा होईल हे आपण बघितलं पाहिजे. किंवा त्यांच्यावर आरोप करणे त्याच्यात काय नाही, फक्त आपलं कसं गुणवत्ता एवढं आपण बघितलं. हा कसं ते आपली मातृभाषाच नाही आहे ना, ती मुलांना मुकुंदकरण करून देणं शब्दार्थाचा एक सगळ्या मुलांना शब्दार्थामध्ये ते त्याचं हे उच्चार पण असतो आणि त्याच्या हळूहळू पुढे पुढे वाक्य पण होतात. त्याच्यामध्ये व्याकरण जरी नसतं, व्याकरण हळूहळू पुढे व्याकरण शिकतील. पहिले आधी शब्द शिकू, नंतर त्याचा वापर करायला व्याकरण नंतर शिकू शकतो. वाक्यरचना पण ऑटोमॅटिकच शिकू शकतो. मग तुम्ही कंपल्सरी असं करावं शब्दार्थांचा वापर आणि त्याचाच ते बाबा दिवसाला तो 1 पेज लिहून घेऊन याचं रिव्हिजन तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्या तासामध्ये. जीवन कौशल्य असते, जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण देतात तालुक्यात.